शिव भारत टाइम्स, आवाज स्वाभिमानाचा। महाड शहरातील ऐतिहासिक वीरेश्वर मंदिर परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री वीरेश्वर महाराज छबिना उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या। गावासह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी उपस्थित राहत जनसागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले। छबिना मिरवणूक पारंपरिक वेशभूषेत दिमाखात काढण्यात आली। विविध पालख्या झोलाई सहित मिरवणूक मार्गक्रमण करत होती। ढोल ताशांचा गजर, लेझिम पथकांचे सादरीकरण, टाळ मृदुंगाच्या निनादात रंगलेली भजन मंडळे आणि जय वीरेश्वरच्या घोषणांनी संपूर्ण महाड नगरी दुमदुमून गेली। छबिना उत्सवात झोलाई देवीच्या पालखीला विशेष महत्त्व असल्याचे पाहायला मिळाले। पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि आई झोलाईच्या जयघोषात भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने पालखीचे स्वागत केले। अनेक महिलांनी ओटी भरण्याची परंपरा पाळत नवस फेडले, तर भाविकांनी पालखीला खांदा देत श्रद्धेची अनोखी प्रचिती दिली। त्यामुळे उत्सवातील धार्मिक वातावरण अधिकच भावपूर्ण झाले। उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने उजळून निघाला होता। छबिना मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या। ग्रामस्थ व स्वयंसेवकांनी नियोजनबद्ध पद्धतीने व्यवस्था सांभाळली। उत्सव परिसरात लहानापासून थोरांपर्यंत आवश्यक आणि आकर्षक साहित्याचे दुकानं सजली होती। मुलांसाठी आकाश पाळणं, विद्युत रोषणाई आणि विविध करमणुकीचं साधन उपलब्ध असल्यानं परिसर जत्रामय झाला होता। नागरिकांनी मोठ्या उत्साहात या सोहळ्याचा आनंद घेतला। पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवत वाहतूक व्यवस्था सुरळीत राखली। कोणतीही अनुचित घटना न घडता उत्सव शांततेत पार पडला। छबिना उत्सव हा महाडच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग असून पिढ्यानपिढ्या चालत आलेली श्रद्धा आजही तितक्याच दृढतेनं जपली जात असल्याचं या सोहळ्यातून पुन्हा अधोरेखित झाले। शिव भारत टाइम्ससाठी रायगडहून ब्युरो रिपोर्ट। शिव भारत टाइम्स, आवाज स्वाभिमानाचा।